राम कृष्ण झाले वो साधनी
वर रघुमादेवीवर सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुणाचे नाही रूप वर्ण गुण नाही रूप वर्ण गुण हरे श्री हरी पाहिला डोळे हरे श्री हरी पाहिला डोळे भरी हरे श्री हरी पाहिला डोळे भरी हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारुनी पाहणे दुरी सारोनी पाहणे दुरी सारोनी ज्ञानदेव मने ज्योतीच निज ज्योती ज्ञानदेव मने ज्योतीची निज ज्योती ज्ञानदेव मने ज्योतीच निज ज्योती ज्ञानदेव मने ज्योतीची निज ज्योती ती उभी मूर्ती विटेवरी हे मूर्ती तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरे हरे श्री हरी पाहिला डोळे भरे तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरे हरे श्री हरी पाहिला डोळे भरे पाहता पाहणे डोळे सारुनिया पाहता पाहणे डोळे सारोनी पाहता पाहणे डोळे सारोनिया विठोबार कोमाई 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 सत्य ज्ञानानंत गगनाचे सत्य ज्ञानानंत गगनाचे सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रवण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रवण सत्य ज्ञानानंद गगनाचे
दुरी सारुनिया पाता पाणी दुरी सारुनिया ओ हरे श्री हरी पाहिला डोळे भरी तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी भजन करा विठ्ठल बोला पुंडलिकवर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज श्री संत शंकर महाराज सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरे पाहता पाहणे दुरी सारोनिया ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तेहे उभी मूर्ती विटेवरी तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारुणिया विठ्ठला योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्रमाणं भवाब्धैरिदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यैर्धृतो नाभिकोशं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरणा दुसरे चरणा दुसरे चरणा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंज विदाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक माझा पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वार करे संतांच्या वार करे संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारुणिया प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत सम्राट माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा भगवंताच्या दर्शनानंतर आणि आपले अनुभव प्रकट करणारा भगवंताचं स्वरूप प्रकट करणारा तीन चरणाचा सर्वांच्या परिचयाचा असा अभंग आहे. विठ्ठल भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या या परम पावन पंढरपूर क्षेत्रामध्ये मा भीमरथीच्या या पवित्र तटावर श्री संत सद्गुरु श्री शंकर महाराज बाबांच्या प्रेरणेने बाबांच्या आशीर्वादाने बाबांच्या कृपेने बाबांचाच हा पालखी सोहळा श्री क्षेत्र पिंपळखुंटा ते श्री क्षेत्र पंढरपूर असा हा मार्गक्रमण करत आलेला हा पालखी सोहळा पंढरपूर या ठिकाणी विसावलेला आहे. पंढरपूर क्षेत्रातील आजचा हा फार महान दिवस आहे, पवित्र दिवस आहे. आज आषाढ शुद्ध एकादशी आहे. ही सर्वात मोठी यात्रा आहे पंढरपूरची, सर्वात मोठी एकादश मानली जाते. तशा मुख्य पंढरपूरच्या 4 वाऱ्या आहेत, आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्र. या 4 वाऱ्या मुख्य आहेत. त्या 4 वाऱ्यांमध्ये 2 वाऱ्या आणखी मुख्य आहेत, आषाढी आणि कार्तिकी. आणि आषाढी आणि कार्तिकीमध्ये देखील त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ वारी कोणती असेल तर ती म्हणजे आषाढी वारी आहे. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासी कै एकादशी आषाढी ये. भगवान म्हणतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गोज पांडुरंग. असा हा महत्वाचा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी पंढरपूर क्षेत्रामध्ये काही विधी सांगितलेला आहे, तो विधी आपण पार करत आहोत. आजचा विधी आहे की चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. आज एकादशीच्या दिवशी चंद्रभागेचं स्नान आणि हरिकथा श्रवण, भगवंताची कथा श्रवण व्हावे, हा मुख्य आणि एकादशीचा दिवस असतो. आजच्या दिवशी कीर्तनाला फार अनन्यसाधारण महत्त्व आहे की
जर कीर्तनाच्या आडवं दुसरं काही एखादं तुमचं व्रत येत असेल तर ते व्रत देखील महाराजांनी सांगितलं तर या ठिकाणी ते चालणार नाही. केला न सहाय तीर्थी उपवास तो देखील जर तुमच्या कीर्तनाला आडवा येत असेल तो देखील थोडासा कमी करावा, परंतु कीर्तन महत्वाचं आहे. 7 दिवसाचा कोणी उपवासी असला तरी त्यांनी हरिकथेशी चुकवू नये, त्यांनी हरिकथेला चुकायचं नाही. कीर्तन महत्वाचं आहे. बाकी सर्व गोष्टीपेक्षा आज पंढरपुरामध्ये कीर्तन महत्वाचं. त्या दृष्टीने हे महत्वाचं कीर्तन आज या ठिकाणी आपल्या आश्रमामध्ये बाबांच्या आशीर्वादाने बाबांच्या कृपेने संपन्न होत आहे. समस्त महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. थोर थोर विद्वान सिद्ध महात्मे या ठिकाणी प्राप्त आहेत. त्यांचा दर्शनाचा योग प्राप्त झाला. तुम्हा सर्व भाविकांचा दर्शनाचा योग प्राप्त झाला असतो. आज सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे तो प्रासंगिकच आहे. हा अभंग त्यावेळेतला अभंग आहेत. काही प्रकरण आहेत अभंगाचे, मालिकेमध्ये ते प्रकरण सापडतात की पंढरपूरला आल्यानंतरचे अभंग, पंढरपूरला पोहोचल्यानंतरचे अभंग असे एक प्रकरण आहे. आणि त्यामध्ये जे अभंग आहेत त्या अभंगापैकी हा एक अभंग आहे. विठ्ठल 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 माऊली ज्ञानोबाराय पंढरपूरला जेव्हा प्राप्त झाले त्यांनी परमात्म्याचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर त्यांनी जो अनुभव सांगितला तो अनुभव या अभंगामध्ये आहे. काय बघितलं आणि परमात्म्याचं ते रूप तुम्हाला कसं दिसलं याचं वर्णन माऊली या अभंगातून करतात. आपल्याला त्या देवाची ओळख करून देतात, त्या देवाचा आपल्याला परिचय करून देतात. आपण ज्याची उपासना करतो त्याचा परिचय असणं फार गरजेचं आहे. त्याची ओळख नसेल तर ती उपासना काही उपयोगाची नाही. जेवढी आपली उपास्याची ओळख असेल तेवढा त्याचा लवकर फायदा होत असतो. जेवढी कमी ओळख असेल तेवढा फायदा कमी होतो. म्हणून परमात्म्याची ओळख असणं फार गरजेचं आहे. ओळख नसेल तर ती वस्तू प्राप्त असून देखील उपयोग होत नाही. वेदांतामध्ये सिद्धांत आहे की वस्तुगत प्रत्यक्षापेक्षा ज्ञानगत प्रत्यक्ष हे श्रेष्ठ मानलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या मनामध्ये ही शंका उत्पन्न झाली की देवा, तुम्ही ज्या ज्ञानाचं वर्णन केलं, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम स्वसुखम कर्तुमव्ययम, असं तुम्ही ज्ञानाचं श्रेष्ठ असं वर्णन केलं. मग एवढं जर सोयीचं ते ज्ञान आहे, देवीची गा सुखाच्या पावटी चढता येई जे जयाच्या भेटी आणि भेटली आहे किरमिटी भोगणे आहे पडे, असं जर हे ज्ञान असेल, सुख स्वरूप असेल, मग जे माणसं 1 रुपयाच्या वाढी करता जळत्या अग्नीमध्ये उडी घालण्याकरता तयार होतात ते माणसं हे सुख स्वरूप असणारं ज्ञान का सोडतात? 1 वाढी जळती आगी घाली ती उडी, ते अनायासे सोगोडी सांडिती केवी. स्वतःमध्येच प्राप्त होणारं तेवी स्वसुख असणारं हे ज्ञान, हे त्याचा त्याग जीव का करतात? सर्वजण त्या ज्ञानाचा लाभ का घेत नाहीत? सर्वजण सुखी का होत नाहीत? असा प्रश्न जेव्हा अर्जुनाने केला तेव्हा भगवंताने त्याच्या उत्तरादाखल सांगितलेलं आहे की अर्जुना, हे तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. म्हटले वस्तू प्राप्त असून उपयोग नाही, त्या वस्तूचं ज्ञान नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्यावर माऊलींनी फार सुंदर दृष्टांत दिलेले आहेत. सर्वांना परिचयाचे दृष्टांत आहेत. मी ओव्या सांगून जातो. माऊली म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदरा आड, ते आवेरुणी गोचिड अशुद्ध काय नेगती,
का कमलकंदानी दरदुरी नांदनुक एकेची घरी परी परागो सेविजे भ्रमरी जवळीला चिखलू जीवरे ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी तेथ बैसोनी उपवासू करी का दरिद्री जिये. माऊली दृष्टांत असे सांगतात की गाईच्या कासेमध्ये गोचिड बसलेला असतो आणि त्याच गाईच्या कासेमध्ये पवित्र आणि गोड असणारं दूध असतं. परंतु तो गोचिड ते दूध न पिता अशुद्ध आणि कडू असणारं ते रक्त पितो. त्याला काय दूध आवडत नाही का? त्याला दूध प्यावं वाटणार आहे, आवडणार आहे, परंतु त्याच्या नशिबात नाही आहे. का तर त्याला दूध जवळ असलं तरी त्याचं ज्ञान नाही आहे, म्हणून तो अशुद्ध रक्त पितो. दुसरा दृष्टांत माऊली देतात. एकाच डोहामध्ये कमलाचं पुष्प असतं, कमलाचा कंद असतो. त्याच डोहामध्ये बेंडूक राहतं. परंतु त्या कमलातील मकरंद सेवन करण्याकरता दुरून भ्रमर येतात आणि तो मकरंद सेवन करून निघून जातात. जवळ असणारा बेंडूक मात्र चिखलच खातो. जवळीला चिखलूची उरे. तिसरा दृष्टांत माऊली देतात की एका घरी एक दरिद्री मनुष्य आहे, निदैवी आहे, दैवहीन मनुष्य आहे. त्याच्याच बापजाद्यांनी त्याच घरामध्ये काही सोन्याने भरलेल्या कढया पुरून ठेवलेल्या आहेत. परंतु तो दैवहीन असल्यामुळे त्याला त्याचं ज्ञान नाही आहे. तो त्याच घरामध्ये उपवासी राहतो. का दरिद्री जी आहे, गरिबीने जीवन जगतो. वास्तविक पाहता तो सोन्यावरच राहतो, परंतु त्याला त्या धनाचं लाभ घेता येत नाही. का तर त्याला त्या धनाचं ज्ञान नाही आहे. गोचडाच्या जवळ दूध आहे, परंतु त्याला ते पिता येत नाही, ज्ञान नाही. बेंडकाच्या जवळ मकरंद आहे, परंतु त्याला ते सेवन करता येत नाही, त्याचं ज्ञान नाही. या निदैवी माणसाच्या जवळच सोनं आहे, परंतु त्याला त्याचा लाभ घेता येत नाही, कारण त्याचं ज्ञान नाही. वस्तू असून उपयोगाची नाही, त्या वस्तूचं ज्ञान असणं महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल आहे. ओळखिला हारी धन्य तो संसार. ओळखिला हरी धन्य तो संसारी. ओळखिला हारी धन्य तो संसार. ओळखिला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित सिद्धी सहित. ओळखिला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. बरं का, त्याला धन्यता आहे ज्याने हरीची ओळख करून घेतलेली आहे. म्हणून ओळख महत्वाची आहे देवाची. ओळख नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही, त्याचा फायदा होणार नाही. म्हणून संत आपल्याला देवाची ओळख करून देतात. देवाचं दोन प्रकारचं रूप सापडतं. द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तम अमूर्तम एवच. एक मूर्त स्वरूप आहे आणि एक अमूर्त स्वरूप आहे. मूर्त स्वरूप म्हणजे सगुण स्वरूप आहे आणि अमूर्त म्हणजे निर्गुण स्वरूप आहे. सगुण स्वरूपाची ओळख आपल्याला अनेक अभंगातून संतांनी करून दिलेली आहे. ते अनेक अभंग सापडतात. आपण रोज म्हणतोय सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हे देवाचं सगुण रूप आहे. कसा आहे परमात्मा? सुंदर ते ध्यान
उभे विटेवरी, विटेवर उभा आहे. देवाने आपले हात कटेवर ठेवलेले आहेत. कर कटेवरी ठेवून या. देवाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. तुळशी माळ गळा बरं का, गोपीचंदन टिळा किंवा तुळशी माळ गळा कंठी, उभा विटेवरी जगजेठी. हा परमात्मा विटेवर उभा आहे. गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे. छातीवर श्री वत्सलांछन चिन्ह आहे. कस्तुरी मळवट आहे. चंदनाची ओटी आहे. समपायाने तो उभा आहे. सावळ्या रंगाचा आहे. हे देवाचं वर्णन करणारे अनेक अभंग आपल्याला सापडतात. सगुण रूपाचं वर्णन आहे आणि आपण त्याचं ध्यानही करतो, त्याची भक्ती करतो, त्याची पूजाही करतो. असा सगुण रूपाने परमात्मा नटलेला आहे. आणि दुसरं परमात्म्याचं जे तात्विक स्वरूप आहे बघा, कुठल्याही संप्रदायाला तत्वज्ञानाची बैठक पाहिजे. तत्वज्ञानाची बैठक नसेल तर तो संप्रदाय जास्त दिवस टिकत नाही. त्याला गुरु परंपरा हवी आहे. मध्येच उत्पन्न होणारा संप्रदाय जास्त काळ टिकत नाही. त्याची भरभराटी होते, लोक उदो उदो करतात, त्याचे शिष्य भरपूर बनतात, परंतु त्यानंतर जर त्याला परंपरा मोठी नसेल तर तो मध्ये क्षय पावतो, क्षीण होऊन जातो. त्याला बैठक पाहिजे तत्वज्ञानाची. आपल्या संप्रदायाला तत्वज्ञानाची बैठक आहे. आपली गुरु परंपरा आहे. सर्व संतांच्या गुरु परंपरा आहेत. त्यामुळे हा संप्रदाय यावत चंद्र दिवा करो असा आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्तिघट स्थिर आहे. आपल्या संप्रदायाला तत्वज्ञानाची बैठक का आहे तर आपला जो परमात्मा आहे त्याचं वास्तविक स्वरूप ते जीवाला उपकारक आहे. विठ्ठल विठ्ठल जीवाला उपकारक आहे. जीवाचा त्या स्वरूपाशी संबंध आहे. आपण म्हणसाल की जरी ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला या अभंगातून ओळख करून दिली तरी आमच्या जीवनाशी त्याचा काय संबंध आहे? देवाच्या दर्शनाने आम्हाला काय लाभ होणार आहे? तात्विक दृष्ट्या त्याचं समाधान होणं फार गरजेचं आहे. ही गोष्ट वेगळी आहे की आपण देवाच्या मूर्तीवर डोकं ठेवलं, पायावर डोकं ठेवलं, देवाने आशीर्वाद दिला, आपलं कल्याण झालं, ही गोष्ट ठीक आहे. परंतु तात्विक दृष्ट्या देखील तुम्हाला त्याचं शास्त्रीय दृष्ट्या उत्तर द्यावं लागेल की जीवाचा आणि परमात्म्याचा काय संबंध आहे, की जेणेकरून जीवाला आणि भगवत प्राप्तीमध्ये तो जीव समाधानी सुखी होणार आहे. असं कार्यकारण भाव संबंध काय आहे? तोच कार्यकारण भाव संबंध माऊली सांगतात. जीवाची जी मूल अपेक्षा आहे त्या अपेक्षेची पूर्तीच भगवत प्राप्तीमध्ये होत असते. या जीवाची मूल अपेक्षा काय आहे तर जीवाला 3 गोष्टीची आवश्यकता आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे सत, दुसरी गोष्ट आहे चित आणि तिसरी गोष्ट आहे आनंद. या 3 गोष्टी करता जीव प्रयत्न करतो आहे. माऊली म्हणतात जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. आपण मरावं असं कुणालाच वाटत नाही. प्रत्येकाला आपण जगावं असं वाटतं. मृत्यूला प्रत्येक जण घाबरतो. का तर मृत्यूनंतर आपला अभाव होणार आहे, आपण नसणार आहोत आणि आपलं नसणं हे कुणालाच आवडत नाही. आपण असावं, प्रत्येक ठिकाणी आपण असावं. म्हणजे आपण असावं ही जी अपेक्षा आहे ही अपेक्षा सद्रूपाची अपेक्षा आहे. प्रत्येक जीवाला सद्रूपाची अपेक्षा आहे, अस्तित्वाची आवश्यकता आहे. आगा मरहा बोलून सहाती आणि मेलिया तरी रडती. नुसतं जर कोणी मर म्हटलं तर माणसाला आवडत नाही. मला मर का म्हटलास? म्हणजेच आपला अभाव कुणाला नको आहे, म्हणजेच सद्रूपाची अपेक्षा आहे.
दुसरा अंश आहे जो जीवाला अतिशय आवडतो, त्याचं नाव आहे चिदांश. चिद म्हणजे ज्ञान. आपण अज्ञानी असावं असं कुणालाही वाटत नाही. आपण ज्ञानस्वरूप असावं असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकजण त्याकरता प्रयत्नशील देखील आहे. कोणी जर एखाद्याला मूर्ख म्हटलं ना, तू अज्ञानी आहेस, अजिबात आवडत नाही. मला तो मूर्ख म्हटलास, मला अज्ञानी म्हटलास, मला काही कळत नाही का? माणूस जर म्हटलं तर तुला काही कळत नाही, तर माणसाला अजिबात आवडत नाही. मला सर्व कळतं, त्याला असं वाटतं. अज्ञान कोणालाही प्रिय नाही, ज्ञान सर्वांना प्रिय आहे. 4 माणसं जर त्या रस्त्याला उभे राहिले, काहीतरी झालं तर माणसं इथून उठून जातील, बघतील काय चालू आहे. कारण का, तिथे जे काही चालू आहे त्याचं ज्ञान मलाही व्हावं या अपेक्षेने ते धावत जातात आणि बघतात. ज्ञानाची आवड सर्वांना आहे. मी अज्ञानी राहावं असं कुणालाही आवडत नाही. म्हणून चिदांश सर्वांना आवडतो. एक सदांश म्हणजे मी नसावं असं कुणाला आवडत नाही. मी सदैव असावं असं प्रत्येकाला वाटतं. मी अज्ञानी असावं असं कुणालाही वाटत नाही. मी ज्ञानी व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. आणि तिसरा अंश आहे, त्याचं नाव आहे आनंद, म्हणजे सुख. मी दुःखी व्हावं, मी दुःखी असावं असं कुणाला वाटत नाही. मी सदैव सुखी असावं, सदैव आनंद स्वरूप असावं असं प्रत्येकाला वाटतं. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे येन न घडे स्वतंत्रता. दुःख कुणालाही आवडत नाही. सर्व सुखा करता प्रयत्न करतात. तर या 3 अंशाची प्रत्येकाला अपेक्षा आहे. बरं, का बरं या 3 अंशाची अपेक्षा प्रत्येकाला आहे? याच्या पाठीमागेही असं कारण आहे. कारण जीवाचं मूळ स्वरूपच ते आहे. विठ्ठल 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 जीवाची या 3 अंशाकडे ओढ याच्यामुळे आहे की जीवाचं मूळ स्वरूपच ते आहे. पावसाचं पाणी कुठेही पडू द्या, डोंगरावर दरीवर कुठेही पडू द्या, ते पाणी पडलं त्याची धाव असते समुद्राकडे. दरीतून खोऱ्यात, खोऱ्यातून एखाद्या नाल्यात, नाल्यातून एखाद्या ओढ्यात, ओढ्यातून एखाद्या नदीत, नदीच्या माध्यमातून ते समुद्रापर्यंत पोहोचतं. ते थांबत नाही, बरं का. म्हणून कारण पाणी मूळ त्याचं आहे समुद्रामध्ये, म्हणून ते समुद्राच्या दिशेने जाऊ पाहत. त्यानंतर आपण बघा, एखादा पृथ्वीचा भाग घ्या, एखादा दगड घ्या, तो जर आपण आकाशात फेकला, किती उंच फेकला, तर त्याच्यामध्ये जोपर्यंत आपली शक्ती आहे तोपर्यंत ते वर जातं. परंतु आपल्या हाताची शक्ती त्या दगडातली संपली, तो दगड पुन्हा खाली जमिनीवर येऊन मिळतो. का, तर तो पृथ्वीचा अंश आहे. एखादा दीपक लावला तर तो दिवा, रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल जीवाचं स्वरूप सच्चित आनंद स्वरूप असल्यामुळे जीवाची ओढ त्या सच्चित आनंदाकडे आहे. जे ज्याचं स्वरूप असतं त्याची ओढ तिकडेच असते. म्हणून देवाचा आणि जीवाचा काय संबंध आहे तो महाराजांना इथून सांगायचा आहे. जीवाला ज्याची पूर्णपणे अपेक्षा आहे, त्या सर्व गोष्टी ज्या ठिकाणी एकत्रित नांदतात त्याचंच नाव परमात्मा आहे, त्याचंच नाव देव आहे. माऊली ज्ञानोबरायांनी ज्याचं दर्शन केलं त्याचं कसं स्वरूप आहे, माऊली अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सत्य ज्ञानानंद सत्य ज्ञानानंद जगनाचे प्रमाण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रवीण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रवीण.
सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रवर्ण नाही रूपवाना गुणाचे ते नाही रूपवाना गुणाचे ते तुहारे तिहारे पहिला डोळे वारी तुहारे तिहारे पहिला डोळे वारी नाही रूपवेणा गुण देते नाही रूपवेणा गुण देते रे श्रीहरी पहिला डोळे भैरी तुहारे श्रीहरी पहिला डोळे भैरी सत्य ज्ञानानंद गगनाचे नाही रूप वर्ण गुण देते नाही रूप वर्ण गुण देते सत्य ज्ञानानंद गगनाचे नाही रूप वर्ण गुण देते नाही रूप वर्ण गुण देते सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे. आपण ज्या जीवांच्या अपेक्षांचा विचार केला, सच्चित आणि आनंद स्वरूपाची जी अपेक्षा या जीवाला आहे, त्या अपेक्षांची पूर्ती कुठे होत असेल तर ती भगवत स्वरूपामध्ये होते. भगवंताचं स्वरूपच सत्य, ज्ञान आणि आनंद स्वरूप आहे. सत्य, सत्यत्वम त्रयकाल अबाध्यत्वम सत्यत्वम. सत्य त्याला म्हणतात की ज्याचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही, नाश होत नाही. म्हणजे ज्याचा प्राग भाव नाही आणि ज्याचा प्रध्वंस्वाभाव नाही आहे. प्राग अभाव म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी ज्याचा अभाव नाही आहे आणि प्रध्वंस्वाभाव म्हणजे नाशानंतर ज्याचा अभाव नाही आहे. म्हणजे ज्याची कधी उत्पत्ती होत नाही आणि ज्याचा कधी नाशही होत नाही, त्याला सत्य असं म्हणतात. तो परमात्मा आहे. हा परमात्मा सद एव सौम्य इदम अग्रे आसीत नेह नानास्ति किंचन. हे सौम्य इदम अग्रे सद एव आसीत. केवळ सत अगोदर होतं, बरं का, दुसरं काही नव्हतं. म्हणून तो परमात्मा सत्य स्वरूप आहे. बरं, त्या परमात्म्याचा कशानेच नाश होत नाही, त्याचा ध्वंस होत नाही. नाश होण्याला 2-3 कारणं असतात. एक आश्रय नाश असतो, परता नाश असतो, स्वभाव नाश असतो. या तिन्ही नाशापैकी परमात्म्याचा एकही नाश होत नाही. त्याचा आश्रय नाश होत नाही, कारण त्याला कोणीच आश्रय नाही आहे. तो सर्व जगाचा आश्रय आहे, तो सर्व जगाचा अधिष्ठान आहे. त्याच्यामुळे तो कुणाच्या आश्रयाने नसल्यामुळे त्याचा आश्रय नाश संभवू शकत नाही. परता नाश त्या परमात्म्याचा कोणी नाश करू शकत नाही, कारण त्याच्याहून दुसरं कोणी नाहीच आहे. त्यामुळे त्याचा कोण नाश करणार आहे? त्या परब्रह्म स्वरूपाचा नाश होणं शक्य नाही. आणि स्वभाव नाश, ते स्वरूप अविनाशी आहे. जे उत्पन्न होतं त्याचा स्वाभाविक नाश होत असतो, याची उत्पत्तीच नाही, तर स्वभाव नाश देखील नाही आहे. विठ्ठल 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 म्हणून परमात्मा हा सत्य स्वरूप आहे. जीवाची तीच अपेक्षा आहे. जीवाला देखील कधी नाश नको आहे ना, मग त्याला या भगवत तत्वाची प्राप्ती करून घेणं फार गरजेचं आहे. परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान स्वरूप म्हणजेच तो प्रकाश स्वरूप आहे, स्वयंप्रकाश स्वरूप आहे. त्या परमात्म्याला कोणी प्रकाशित करू शकत नाही. तोच सर्वांना प्रकाशन करतो, सर्वांचं प्रकाशन तोच करतो. त्याचं प्रकाशन न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या परमात्म्याला
सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्र प्रकाशित करू शकत नाही, अग्नी प्रकाशित करू शकत नाही. उलट त्याच्या प्रकाशानेच हे प्रकाशित होतात. ज्याप्रमाणे माऊली दृष्टांत देतात की सूर्याला बघायचं असेल तर सूर्येची पहावा धनंजया. सूर्याचा उदय झाल्यानंतर त्या सूर्याला बघण्याकरता बॅटरी लावण्याची आवश्यकता नाही की म्हटले सूर्याचा उदय झालाय, बॅटऱ्या लावा, सर्वांना सूर्य बघायला मिळेल, असं कधी होत नाही. मग सूर्याच्या प्रकाशानेच तो सूर्य दिसतो, त्याला स्वयंप्रकाशवान म्हणतात. तद्वत परब्रह्माचं ज्ञान करून घेण्याकरता अन्य कुठल्याही प्रमाणाची आवश्यकता नाही. कुठलंही प्रमाण त्याला प्रकाशित करू शकत नाही. मग ते प्रत्यक्ष प्रमाण असो, अनुमान प्रमाण असो, शब्द प्रमाण असो, उपमान असो, की त्या ठिकाणी अर्थापत्य असो की अनुपलब्धी प्रमाण असो, सहाही प्रमाणापैकी कुठलंही प्रमाण त्या परमात्म्याला विषय करू शकत नाही. म्हणून परमात्मा हा परप्रकाशित नाही आहे, तो स्वयंप्रकाशित आहे. कुठलंही शास्त्र त्या परमात्म्याचा बोध करून देऊ शकत नाही. परंतु एक ठिकाणी सूत्र सापडतं, शास्त्र योनित्वात. सरळ अर्थ असा वाटतो की शास्त्र ज्याची योनी आहे त्याला शास्त्र योनी म्हणतात. शास्त्र परमात्म्याची योनी नसून परमात्मा हा शास्त्राची योनी आहे. शास्त्राची जो योनी आहे त्याला शास्त्र योनित्वात. जरी शास्त्राच्या माध्यमातून, शब्दाच्या माध्यमातून त्या परमात्म्याचं ज्ञान होताना दिसत असलं तरी ते शब्द त्या परमात्म्याचं ज्ञान करून देऊ शकत नाहीत. शब्द फक्त त्या अविद्येची निवृत्ती करतात, अज्ञानाची निवृत्ती करतात. अज्ञानाची निवृत्ती झाली की परमात्म्याचा साक्षात्कार हा स्वयंभू आहे. माऊली म्हणतात, मोठके गुरुमुखे उदयजत दिसे, हृदयी स्वयंभची आसे, प्रत्यक्ष फाव लागे तैसे अपैसया, अवघीचही हे शास्त्रे, अविद्या विनाशाची पात्रे, वाचूनी ज्ञानदानी स्वतंत्रे नव्हती आन. हे शास्त्र तुम्हाला ज्ञान देऊ शकत नाहीत, फक्त तुमच्या अज्ञानाची निवृत्ती करतात. विठ्ठल असा ज्ञान स्वरूप हा परमात्मा आहे. आणि प्रत्येक जीवाला ज्ञान हवंय, अनंत ज्ञान हवंय. ते ज्ञान या परमात्म्यामध्ये सिद्ध होतं. म्हणून हा परमात्मा ज्ञानस्वरूप आहे. तिसरा अंश त्या परमात्म्याचा सांगितलेला आहे, अनंत. न अंत इथे अनंत, ज्याचा अंत नाही. न व्यापित्वा देशतो अंतः, नित्यत्वा नापि कालतः, न वस्तुतोपि सार्वात्म्यात, अनंत्यम ब्रह्मणि त्रिधा. तो परमात्मा व्यापक असल्यामुळे त्याला देश परिच्छेद नाही. देश परिच्छेद म्हणजे अमुक देशामध्येच तो परमात्मा आहे, अमुक देशामध्ये तो नाही आहे, असं होऊ शकत नाही. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, संपूर्ण गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन, तो नाही ऐसा तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन, नाही ऐसा उरलासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. परमात्मा नाही असं ठिकाण कुठंच नाही, तो सर्वत्र आहे. ज्याप्रमाणे आकाश केन आहे, आकाश जसं सर्वत्र व्यापून आहे, तद्वत परमात्मा सर्वत्र व्यापून आहे. म्हणून त्याला अनंत म्हणतात. न व्यापित्वा देशतो अंत, नित्यत्वा नापि कालतः. परमात्मा नित्य आहे. आपण त्याचं बघितलं, नित्यतेचं वर्णन ऐकलं. म्हणून त्याला कालाने अंत नाही. तो भूतकालामध्ये आहे, वर्तमान कालामध्ये आहे, भविष्य कालामध्ये देखील आहे. तिन्ही कालामध्ये तो परमात्मा असल्यामुळे नित्यत्वा नापि कालतः अंतः, त्याला कालाने अंत नाही. आणि न वस्तुतोपि सार्वात्म्यात, तो सर्व वस्तूंचा आत्मा असल्यामुळे त्याला वस्तुतः अंत नाही. अमुक वस्तूमध्ये आहे, तमुक वस्तूमध्ये नाही, असं नाही. आता आकाश जरी व्यापक असलं तरी त्याला, आणि
वस्तुपरिच्छेद आहे. कारण हे आकाश, आकाश म्हणजे वायू नाही आणि वायू म्हणजे आकाश नाही. वस्तुपरिच्छेद आहे. ह्या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. परंतु परमात्मा मात्र सर्वत्र आहे. सर्वांच्या रूपाने तोच नटलेला आहे. ज्याप्रमाणे असणारा रज्जू सर्प आहे, त्या रज्जू सर्पामध्ये सर्व रूपाने जशी रज्जूच नटलेली आहे, दोरीच नटलेली आहे, तद्वत या जगताच्या रूपाने तो परमात्माच नटलेला आहे. म्हणून वस्तू परिच्छेद या परमात्म्याला सापडत नाही. म्हणून सत्य, ज्ञान आणि अनंत रूप असणारा परमात्मा, त्याला नाम नाही, त्याला रूप नाही. नाही रूप वर्ण गुण जेथे, ज्याला कुठलंच रूप नाही आहे, अरूप असणारा परमात्मा. कारण रूप असेल मग तो दृश्य होईल, दृश्य झाला तर मग तो जड होईल, जड झाला की तो नाशवान होईल. त्यामुळे त्याला रूप नाही आहे, त्याला वर्ण नाही आहे, त्याला कुठला रंग नाही. आणि रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. 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 निराकार निर्गुण एक तुझ रघुराया. निराकार निर्गुण तुझ रघुराया. निराकार निर्गुण एक तुझ रघुराया. निराकार निर्गुण तुझ रघुराया. ओ मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, 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 मैं गुलाम. त्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही. नाही रूप वर्ण गुण जेथे, कुठलाही गुण त्या परमात्म्याच्या ठिकाणी नाहीये. गुण हा गुणीच्या आश्रयाने राहत असतो, द्रव्याच्या आश्रयाने राहत असतो. तो परमात्मा द्रव्यच नाही आहे, तर मग त्या ठिकाणी गुण असण्याचं कारणच नाही आहे. म्हणून नाही रूप वर्ण गुण जेथे म्हटले महाराज. अशा परमात्म्याचं दर्शन करायचं तर फार कठीण आहे. माऊली म्हणतात काही कठीण नाही. त्याचं दर्शन मी केलेलं आहे. कुठे केलेलं आहे? माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो. हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. 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 पाता पाने दूरी सारनिया. पाता पाने दूरी सारनिया. पाता पाणी दूरी सारोनिया. पाता पाणी दूरी सारोनिया. पाने दूरी सारनिया. पाता पाने दूरी सारनिया. हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. हरे श्री हरी
पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी, सारोनिया तो हा श्रीहरी. श्री पांडुरंगाचं एक नाव आहे श्रीहरी. तो म्हणजे कोणता? जो पहिल्या चरणामध्ये सांगितला, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावण, असा तात्विक स्वरूपाचा परमात्मा जो आहे तो मी बघितला, तोच हा आहे. माऊली ज्ञानोबा या परमात्म्याच्या समोर उभे आहेत. जगद्गुरु तुकोबा यांचे देखील एक असंच प्रमाण सापडतं, असाच अभंग आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजिरे विठेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. जे प्रथम चरणामध्ये सांगितलं तेच या द्वितीय चरणामध्ये सांगतात की तेच या ठिकाणी आलेलं आहे. म्हटले ते कसं असू शकेल? त्याला तर रंग नाही, त्याला रूप नाही, त्याचं तुम्ही असं वर्णन केलेलं आहे आणि ते या ठिकाणी उभा आहे म्हणता, तेच कसं काय होऊ शकेल? म्हटले तेच आहे. माऊली याचं उत्तर देतात. माऊली म्हणतात ते मला माहीत नाही, परंतु ज्या ब्रह्माचं मी पहिल्या चरणामध्ये वर्णन केलेलं आहे तेच ब्रह्म इथं आलेलं आहे. कसं आलं? म्हटले चुकून आलं. आता म्हटले ब्रह्म कसं काय चुकेल? माऊली म्हटले ते मला माहीत नाही. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले, भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. पुंडलिक रायाने त्याला बघितलं आणि त्याला विटेवर उभं केलं. कोण आहे ते? साक्षात सच्चिदानंद स्वरूप भगवान परमात्मा आहे. तो परमात्मा इथे आलेला. पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले गा, हे साक्षात परब्रह्म आहे. म्हणे विठ्ठल ब्रह्म नोहे, त्याचे बोल ना ऐकावे. विठ्ठल म्हणजे साक्षात परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्माचं साक्षात लिंग आहे, ते चिन्ह आहे. म्हणून माऊली म्हणतात की तोच हा आहे. याला बघितलं ब्रह्म बघितलं, याला आलिंगन दिलं ब्रह्माला आलिंगन दिलं, याच्याशी बोललात ब्रह्माशी बोललात, याची प्राप्ती ब्रह्मप्राप्ती आहे. तेच साक्षात परब्रह्म इथे उभे आहे. अशी ही पांडुरंगाची मूर्ती इथं कसं आलं, का आलं? म्हटले आलं हे खरं आहे. का आलं तर त्याच्या पाठीमागे थोडासा कथाभाग आहे, सर्वांना माहीत आहे. असणारे पुंडलिक महाराज यांना आणि उपरती झाली, ज्ञान झालं की तुम्ही जी तीर्थयात्रा करत आहात त्या सर्व तीर्थांचं मुख्य तीर्थ तुमच्या घरीच आहे, त्यांचीच सेवा करा. पुंडलिक महाराज तिथून परतले आणि आपल्या घरी आले आणि आई बापाची सेवा करण्याकरता सुरुवात केली. त्यांना ज्ञान झालं की सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे ते सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. माता पिता हे सर्व तीर्थांचे तीर्थ आहेत. धुरे म्हणजे श्रेष्ठ, सर्वात अग्रगणी आहेत, त्यांचीच सेवा करायची. मातृदेव भव पितृदेव भव या दृष्टीने त्यांनी त्यांची सेवा करण्यास प्रारंभ केला. आराधिला पुंडलिके जननी जानोनी जनके. परमात्म्यालाच त्यांच्या रूपामध्ये बघितलं आणि त्यांची सेवा करण्यास सुरुवात केली. खूप दिवस सेवा घडली. शेवटी त्या सेवेने परमात्मा प्रसन्न झाले आणि ते परमात्मा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या ऐसे म्हणतसे. गोकुळातून परमात्मा आले, एकटे नाही आले, सोबत सर्व परिवार आणला. गाई गोपाळ, नुसते गाई गोपाळच नाही आणले, गोवर्धन पर्वत देखील घेऊन आले. गोपाळपुऱ्यामध्ये जो काही तुम्हाला पर्वत दिसतो ना, तो पर्वत म्हणजे साक्षात गोवर्धन पर्वत आहे. तिथे देव आले. अगोदर देवाने तिथे काला केला सर्व गोपाळांना घेऊन आणि मग सांगितलं गोपाळांना की तुम्ही इथेच थांबा, मी जरा जाऊन येतो, भेटून येतो माझ्या भक्ताला. गोपाळ तिथेच थांबले. परमात्मा आले. श्री पुंडलिक महाराज आपल्या माता पित्यांची सेवा करत होते. हाक मारली पुंडलिका, मी आलोय. म्हटले कोण आपण? अरे तू ज्याची उपासना करतोस साक्षात परमात्मा तुला भेट देण्याकरता आलेला आहे.
पुंडलिक महाराज म्हटले, चांगली गोष्ट आहे, आपण आलात, आपलं स्वागत आहे, परंतु मी थोडंसं मातापित्यांच्या सेवेमध्ये आहे, माझी सेवा होईपर्यंत आपण थोडंसं थांबावं. म्हणून देवाला थांबण्याकरता काहीतरी आसन द्यावं या दृष्टीने पुंडलिक महाराजांनी हातामध्ये एक वीट घेतली आणि ती वीट देवाकडे फेकली. कारण त्यांना उठता येत नव्हतं. कदाचित त्यांची सेवा चालू असेल अंगाने, त्यामुळे त्यांनी ती वीट मागच्या बाजूने फेकली. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट, भिरकवली अशी फेकली. म्हटले देवा याच्यावर उभे राहा. आणि देव त्याची वाट बघत, पुंडलिकरायांची वाट बघत त्या विटेवर उभे राहिले. सारखे पाय ठेवले आणि देवाने वाट बघण्याची मुद्रा जी असते ती म्हणजे कटेवर हात असतात. मनुष्य जेव्हा एखाद्याची वाट बघतो ना रस्त्याला उभा राहून, तेव्हा सहज त्याचे हात आपल्या कमरेवर जातात. म्हणून देवाने आपले हात आपल्या कमरेवर ठेवलेले आहेत. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, अशा मुद्रेमध्ये परमात्मा उभे आहेत विटेवर. पुंडलिकरायांची जेव्हा सेवा उरकली तेव्हा पुंडलिकराय येऊन बघतात तर देवाची ती फार सुंदर मूर्ती त्यांना दिसलेली आहे. त्यांचं मन मोहून घेतलं त्या मूर्तीने. पुंडलिकरायाने देवाला एक मागणी केली की देवा, माझी एक विनंती आहे तुम्हाला. काय? म्हटले, आता तुम्ही माझ्या गावी आलात ना, माझ्या गावावरून तुम्ही परत जायचं नाही. नच जावे देवा माझे गावी होऊनी, मागतो प्रार्थोनी हेची एक. तुम्हाला एवढं मी मागणं मागतो की माझ्या गावावरून तुम्ही जाऊ नका, इथेच राहा. देव म्हटले, पुंडलिका इथे राहून मी काय करू? म्हटले, तुम्हाला काम सांगतो मी. हे बघा, तुमच्या दर्शनाला जो कोणी येईल, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी, कोणी मूढ असतील, कोणी पापी असतील, जसे तसे असतील, त्या सर्वांचा तुम्ही उद्धार करा, अशी माझी तुमच्याकडे विनंती आहे. शेवटी भक्ताच्या अधीन झालेला परमात्मा, त्या परमात्म्याने वर देऊन टाकला. तथास्तु. पुंडलिका दिदला वर, करुणा करे विठ्ठले, करुणा कर विठ्ठलाने, आणि तो वरदान देऊन टाकलं. आणि देव उभे राहिले, समपायानेच उभे राहिले. हो, कारण इथे देव समपायाने उभे आहेत, सरळ पायाने उभे आहेत, वाकडा पाय नाही. काही ठिकाणी देव वाकड्या पायामध्ये आहेत. वृंदावनला गेलात तर आपल्याला त्रिभंगा देहुडा आहे, त्या देहुडा चरणी वाजवितो वेणू. परमात्मा 3 ठिकाणी वाकडे दिसतात. का तर परमात्मा म्हणतात मी वाकड्या करता वाकडाच आहे, आणि सरळ लोकाकरता सरळच आहे. परंतु इथे मात्र परमात्मा सरळ उभे राहिले. का तर पुंडलिकराय म्हटले, देवा तुम्ही जर इथं वाकडे उभे राहिले ना, तर मग इथे अनेक लोकांचा नंबर लागणार नाही तुमच्याकडे, कारण तुमच्याकडे वाकडे बरेच येणार आहेत. त्यामुळे तुम्ही इथे वाकड्यांकरता देखील आणि सरळच व्हा. म्हणून देव सरळ उभे राहिले, समपाय ठेवलेले आहेत देवाने. सर्वांना देव या ठिकाणी सारखं लेखतात. म्हणून या ठिकाणी परमात्मा सरळ उभे राहिलेले आहेत. आणि तेव्हापासून परमात्मा हे क्षेत्र सोडून गेलेले नाहीत. जगात काही क्षेत्र आहेत, काही देवाच्या वास्तव्याने, काही पदस्पर्शाने पवित्र झालेले आहेत. आता वृंदावन, मथुरा, गोकुळ, अयोध्या आदी आदी क्षेत्र आहेत ना, हे देवाच्या काही दिवस पदस्पर्शाने पवित्र झालेले क्षेत्र आहेत. वृंदावनला देव आले, काही दिवस राहिले. वृंदावनला देव 11 वर्ष राहिले. तिथून गेले मथुरेमध्ये 14 वर्ष राहिले. मथुरेतून निघाले द्वारकेला, परमात्मा 100 वर्ष राहिले. असं देवाने प्रत्येक गावात काही वर्ष राहून प्रत्येक गाव सोडलेलं आहे. द्वारकेतून परमात्मा निजधामाला निघून गेले. परंतु इथे जेव्हा परमात्मा आले पंढरपूरला, तेव्हा मात्र इथून अद्यापपर्यंत कुठेही गेले नाही. ते अजूनही इथेच उभे आहेत. विठ्ठल विठ्ठल अन्य क्षेत्रामध्ये परमात्मा आशीर्वाद देण्याकरता उभे आहेत, दर्शन देण्याकरता उभे आहेत. इथे नुसता परमात्मा दर्शनच देतो असं नाही,
तर परमात्मा या ठिकाणी आपल्या भक्तांचे काम देखील करतो. असा देव तुम्हाला कुठेच मिळणार नाही. ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. म्हणून तर महाराज म्हणतात, मी अनेक तीर्थ बघितले, उदंड वर्णिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे. म्हणून असा परमात्मा कुठेच मला सापडला नाही. असे हे परमात्मा या ठिकाणी उभे आहेत. म्हणून या परमात्म्याची एवढी मोठी महत्ता आहे. आपल्या भक्तांचे कामं करतात, छोटे मोठे कामं करतात. हरिभक्तीपरायण माधव महाराजांच्या तिकडे त्या जन्मभूमीकडेच एक लातूर जिल्ह्यामध्ये मोळवण नावाचं गाव आहे. माधव मामा मोळवणकर पंढरपूरचे वारकरी, एकनिष्ठ वारकरी होते. आषाढीच्या दिवशीच त्यांचं एक कोर्टामध्ये मॅटर चालू होतं, जमिनीबद्दलचं वाद चालू होता. तर नेमकी आषाढीच्या एकादशीच्या दिवशीच ती तारीख आली कोर्टाची. त्या दिवशी निकाल लागणार होता. वकील म्हटला, बाबा तुमच्याच बाजूने आणि निकाल लागणार आहे, फक्त तुम्ही कोर्टामध्ये काय करा, उपस्थित राहा. बाबा म्हणले, तो दिवस कोणता आहे? म्हटले, अमुक अमुक दिवस आहे. म्हटले, त्या दिवशी तर माझी आषाढी एकादशी आहे, मी थांबू शकत नाही, मला तर आषाढीला जायचंच आहे. म्हटले, बाबा तुमच्या विरोधामध्ये निकाल लागेल तुम्ही जर हजर नसाल तर. ठीक आहे, जाऊ द्या म्हटले, काय अडचण नाही, परंतु मी वारी मात्र सोडणार नाही. म्हणून माधव मामा वारीला आले. ते आले पंढरपूरला, पण त्या दिवशी जी कोर्टाची तारीख होती, कोर्टामध्ये उपस्थित झाला परमात्मा. माधव मामाचं रूप धारण केलं आणि तो कोर्टामध्ये गेला. कोर्टामध्ये त्या ठिकाणी सही केली माधव मामाची, अंगठा दिला आणि जो निकाल लागला तो निकाल पत्र घेऊन त्यांनी माधव मामाच्या ज्ञानेश्वरीमध्ये ठेवून दिलं. माधव मामा जेव्हा गावी गेले तेव्हा लोक चर्चा करू लागले, मामा तुमची एकादशी चुकली मग यावर्षी. म्हटले, नाही चुकली नाही. म्हटले, मी तिकडनं तर आलो आहे, पंढरपुरावरून आलो आहे. म्हटले, मामा तुम्ही तर कोर्टामध्ये गेला होतात ना? म्हटले, नाही. अहो म्हटले, सर्व चर्चा आहे की तुमच्या बाजून निकाल लागला, तुम्ही कोर्टामध्ये होते. म्हटले, असं होऊ शकत नाही. वकील आला. वकील म्हटला, मामा असं काय बोलताय तुम्ही, तुम्ही तर होते कोर्टात. म्हटले, नाही. अहो म्हटले, मामा तुम्ही स्वतः निकालपत्र हातामध्ये घेतलं, तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही ठेवलं, बघा तर खरं. ज्ञानेश्वरी जेव्हा उघडली तेव्हा बघतात तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये निकालपत्र आहे, त्याच्यावर मामाची सही आहे, अंगठा आहे. मामाच्या लक्षात आलं की त्या कोर्टातला मामा मी नव्हतो, तो पंढरपूरचा पांडुरंग होता. त्या जजलाही सांगितलं, त्या वकिलालाही सांगितलं. सर्वांना फार मोठं आश्चर्य वाटलं. सर्वांनी पंढरपुरामध्ये देखील विचारलं की मामा खरंच आले होते का? म्हटले, हो आले होते, पंढरपूरला होते मामा. तर ही आत्ताची गोष्ट आहे, जास्त दिवस नाही झाले, 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आत्ताची बरं का. आजही आषाढी एकादशीच्या दिवशी माधव मामाच्या समाधीवर त्या ठिकाणचं जे सत्र न्यायालय आहे ते हार घेऊन जातं आणि त्या ठिकाणी त्यांची पूजा करतं. ही प्रत्यक्ष आहे दर एकादशीला, या आषाढी एकादशीला, कारण त्यांना तो चमत्कार घडलेला आहे. सांगायचं तात्पर्य, हा आमचा जो देव आहे हा नुसताच दर्शन देण्याकरता उभा नाही, तर आपल्या भोळ्या भाबड्या भक्तांचे काम देखील करतो. विठ्ठल विठ्ठल. डोळे भरून बघितला, त्याचं रूप बघितलं. देखिला देखिला मायम्या देवाचा देव, देवाचा देव, देखिला संदेहो निमाळे तुझे मन, विठ्ठला संदेहो निमाळे तुझे मन. हा देखिला देखिला माय देवाचा देव, देवाचा देव, विठ्ठला संदेह माय तुझे मन, विठ्ठला संदेह माय तुझे मन. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पाहता मना न पुरे धनी. देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजेपण. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देव रुखून बाणिली कैसी. है ना. किंवा देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन, कासया तेजीन प्राण फुलागे माये.
परमात्म्याचं दर्शन झालं असं माऊली सांगतात. म्हणून तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरून बघितला. त्याची पाहण्याची पद्धत माऊली सांगतात. देवाचं दर्शन कसं करायचं तर पाहणे दुरी सारोनिया. पाहता म्हणजे द्रष्टा आणि पाहणे म्हणजे दृश्य. ह्या दोन गोष्टी बाजूला सारून केवळ दर्शन रूपाने ज्ञान रूपाने त्या परमात्म्याला बघायचा आहे. परमात्मा दृष्टाही नाही आहे, तो दृश्यही नाही आहे, तो केवळ दर्शनच आहे. तो ज्ञाताही नाही आहे, तो ज्ञेयही नाही, तो ज्ञान स्वरूप आहे. त्रिपुटी विरहित त्याचं स्वरूप आहे. त्याला बघायचं असेल तर चक्षु निज बुबुळ देखणे, जिव्हे आपुली चवी चाखणे. माझं पाहणं असं आहे, ते पाहणे आयसे आसे विरा, जैसा न मोडलिया विहिरा, आपुले उगमी झरा ठाकुणी असे. इदंतेसी वाळले जे मी पणे विन डहारले, ते रूप पाहिजे आपले आपणची. किंवा जैसे एकची करून दुसरे, दर्पणाचे निआधारे, मुख पाहती गव्हारे तैसे नको. आरशामध्ये आपण जसं आपलं रूप बघतो तसं या देवाला बघणं नाही आहे. या देवाला बघणं म्हणजेच दृश्य द्रष्टा दर्शन या त्रिपुटीचा बाध करून त्या परमात्म्याला बघणं आहे. म्हणून पाहणे दुरी सारोनिया. त्या परमात्म्याचा आणि जीवाचा काय संबंध आहे ते माऊली अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. ज्ञानदेव मने ज्योतीचे निज ज्योते, देव मने ज्योतीचे निज ज्योती, देव मने ज्योतीचे निज ज्योती, ज्ञानदेव 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 मने ज्योतीचे निज ज्योती. देव मूर्ती विठेवरी, देव मूर्ती विठेवरी, तो हरे पाहिला डोळे तो हरे पाहिला डोळे बरे. उभे मूर्ती विठेवरी, ते उभे मूर्ती विठेवरी, तो हरे हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे द्वारे सारोनिया, डोळे भरे. पाहता पाहणे दुरी सारणी,
पाहणे दुरे सारोनिया पाहता पाहणे दुरे सारोनिया पाहता पाहणे दुरे सारोनिया दुहारे हरी पाहिला डोळे भरे दुहारे हरी पाहिला डोळे भरे हो कुमारी विठो कुमारी विठो बार 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 कुमारी. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विटेवरी. परमात्म स्वरूपाच्या आणि दर्शनानंतर जीवाला जे परमसौख्य प्राप्त होतं त्याचं कारण माऊली म्हणतात, कारण ते जीवाचं जीवन आहे. तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन विठ्ठल निधान सापडले. ज्योतीची निज ज्योती आहे. जीवाचं जीवन जीव ज्याच्यावर अवलंबून आहे. मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातना. का त्या दृष्टीने जीवाचंच ते अधिष्ठान आहे, जीवाचंच ते वास्तविक स्वरूप आहे. अज्ञानामुळे त्यालाच जीवत्व दशा प्राप्त झाली. आणि जेव्हा अज्ञानाची निवृत्ती होते तेव्हा तोच जीवांश असणारा आपल्या मूळ स्वरूपामध्ये लीन होतो. ज्याप्रमाणे घट फुटल्यानंतर घटाकाश महाआकाशामध्ये विलीन होतं, तद्वत हा परमात्मा जीवाचा अधिष्ठान असल्यामुळे ते जीवाचं जीवन आहे. म्हणून ज्योतीची निज ज्योती असं जे परमात्मा स्वरूप आहे ते कुठे असेल तर तीही उभी मूर्ती विटेवरी. त्या विटेवर ती मूर्ती उभी आहे. उभे विटेवरी, हा विटेवर उभा आहे. तीही उभी मूर्ती विटेवरी. त्या मूर्तीचं आपण दर्शन करावं, त्या मूर्तीचं आपण चिंतन करावं, त्या मूर्तीचं आपण भजन करावं, त्या मूर्तीचं पूजन करावं. ती मूर्ती सामान्य नव्हे. मुक्तकेशी नावाची दासी कानोपात्रा जेव्हा दर्शनाकरता आली परमात्म्याच्या, तिला वाटलं की या मूर्तीवर, दगडाच्या मूर्तीवर कशाला मी माझं डोकं ठेवू. म्हणून तिला सुंदरपणाचा फार मोठा अभिमान होता. ती फार नाजूक होती. म्हणून तिने आपला हात त्या मूर्तीच्या पायावर ठेवला. हात ठेवल्याबरोबर त्या मूर्तीच्या पायाला आणि एक छेद पडलं, रुतल्या गेलं ते बोट, खड्डा पडला पायामध्ये आणि त्या पायातून रक्त वाहू लागलं. तिने बघितलं आपल्या हाताला काहीतरी कोमल लागलेलं आहे. बघते तर देवाच्या पायाला खड्डा पडला, आपल्या बोटामुळे रक्त वाहत आहे. आणि मग तिच्या लक्षात आलं की आपण जिला दगडाची मूर्ती समजत होतो ती दगडाची मूर्ती नाही आहे. देवाने आपलं वास्तविक रूप तिला दाखवलं. शेवटी तिचा पूर्ण अभिमान गेला सुंदरपणाचा आणि तिने संकल्प केला की मी आता माझं जीवन यांना समर्पित केलेलं आहे. ती मुक्तकेशी जीवनभर त्या मंदिरामध्ये तिने हातामध्ये झाडू घेतला आणि तिने सेवा केली, दासी झाली परमात्म्याची. 90 वर्ष त्या मंदिरामध्ये राहिली. आणि त्यानंतर जेव्हा तिने देह सोडला तेव्हा मंदिराच्या शेजारीच तिला समाधी दिली. आजही आपण जेव्हा दर्शन करण्याकरता खाली उतरतो तेव्हा कान्होपात्राचं झाड लागतं बघा, त्या झाडाच्या खालीच कान्होपात्राची समाधी आहे. कान्होपात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनिया भेदू हरीचे पायी. आणि तिथून जेव्हा आपण पुढे जातो भगवंताचं दर्शन करण्याकरता तेव्हा परमात्म्याच्या पायामध्ये तुम्हाला डाव्या पायामध्ये खड्डा दिसेल, डाव्या पायाच्या वर.
तो खड्डा या कान्होपात्राचा जो हात लागलेला आहे त्या हाताने पडलेला खड्डा आजही आहे. म्हणून ही मूर्ती जी आहे ती साक्षात परब्रह्म मूर्ती आहे. तेही उभी मूर्ती विटेवरी. अशा या मूर्तीचं सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमश्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. असं जे परमात्म्याचं चिंतन करतात परमात्मा त्याला ज्ञान देतात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. तेषामेवानुकंपार्थमहमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्तु ज्ञानदीपेन भास्वता. परमात्मा ज्ञान देऊन त्याच्या आतील अज्ञानाचा नाश करतात आणि म्हणून त्याला मुक्त करतात. याकरताच संत वाङ्मयामध्ये सांगितलेलं आहे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. म्हणून जो जो पंढरपूरला येतो त्याच्याकडे ज्ञान असो अथवा नसो परंतु जो जो परमात्म्याचं दर्शन करतो त्याला मोक्ष आणि ठरलेला आहे. मागील परिहार पुढे नाही सीन झालिया दर्शन एक वेळा. किंवा तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण काही धावत्या वेळामध्ये एकादशीच्या निमित्ताने परमात्म्याच्या स्वरूपाचा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पंढरपूर क्षेत्र आहे. या पंढरपूर क्षेत्राची फार मोठी महती आहे. म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपण या पंढरपूर क्षेत्रामध्ये उपस्थित आहोत. याला कुठली उपमा देण्याकरता नाही आहे. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. असं हे पंढरपूर क्षेत्र आहे. पंढरपूरच्या दिशेने एक पाऊल टाकला तरी त्याची फार मोठी महती सांगितलेली आहे. वाराणसी चाली जी एक मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल परी ऐसा ऐसा ठसा नामाचा. असं ही पंढरपूरची महिमा आहे. ऐका पंढरीचे महिमान राहुल तितुके प्रमाण तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. या ठिकाणी असणारं तृण म्हणजे गवत आणि पाषाण म्हणजे दगड ते देखील देवच आहेत. म्हणून इथे सर्वत्र परमात्म स्वरूप बघून नमस्कार करावा असं हे पंढरपूर आहे. पंढरीसी लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. असं हे पंढरपूर आहे. या पंढरपुरामध्ये आपण उपस्थित झालेलो आहोत आणि इथे राहून देखील आपण आज एकादशीचं व्रत पूर्ण केलं आणि परमात्म्याच्या दर्शनाचा आणि परमात्म्याच्या वर्णनाचा योग देखील आपल्या जीवनामध्ये आला असतो. मला देखील बाबांच्या कृपेने आणि आमचे काही संस्थेची साधक मंडळी या आपल्या संस्थांमध्ये आहेत त्यांच्या माध्यमातून आमचे उईके महाराज यांनी अन्य काही साधक आहेत मला आमंत्रित केलं. तसं आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य बाबा माधव बाबा अनेक दिवसापासून बाबांच्या संपर्कामध्ये आहेत. या संस्थांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या मुखातून मी खूप काही बाबांविषयी ऐकलेलं आहे. या संस्थांविषयी ऐकलेलं आहे आणि बाबांचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा योग आणखी आला नाही आहे. परंतु बाबांची जी कीर्ती ऐकलेली आहे त्यावरून निश्चितच आणि या ठिकाणी जे ऐश्वर्य आहे ते बाबांचा कृपा प्रसादच आहे हे या ठिकाणी समजतं. त्याचबरोबर उपस्थित आमचे सर्व महाराज मंडळी आमचे हरिभक्तीपरायण रवी महाराज आहेत. आमचे हरिभक्तीपरायण गोपाळ महाराज आहेत. आमचे हरिभक्तीपरायण संदीप महाराज आहेत. हरिभक्तीपरायण आमचे गव्हाणे बाबा आहेत. आदी सर्व संस्थांची सर्व मंडळी संबंधित टाळकरी मंडळी भजनी मंडळी आपण सर्व उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला आणि या ठिकाणी दुसरा योग म्हणजे तुम्हाला फार मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. ती अशी की आदरणीय गुरुवर्य डॉक्टर बाबांनी काही ग्रंथ निर्मिती केलेली आहे. काही ग्रंथांचं भाषांतर केलेलं आहे. अगदी अनमोल ग्रंथ अतिशय महत्त्वाचं ज्ञान आपल्या जीवनोपयोगी ज्ञान आपल्या कल्याणाचं ज्ञान काही वाचण्यापेक्षा
आपण हे जर ग्रंथ वाचले तर निश्चितच आपलं कल्याण होईल असे ग्रंथ बाबांनी काही प्रकाशित केले. ते प्रकाशित करण्याचा हेतू म्हणजे काही त्यातून काही प्रॉफिट कमवायचा असा बिलकुल नाही आहे. अगदी ज्या किमतीमध्ये त्याचा खर्च आलेला आहे त्याच किमतीमध्ये आणि ते ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत. बाबा हे ग्रंथ सर्वांपर्यंत पोहोचावेत, हे विचार सर्वांना मिळावेत या दृष्टीने बाबा आणि वितरित करतात. साधकांना तर हे ग्रंथ बाबा आळंदीमध्ये जेवढे साधक आहेत सर्व साधकांना मोफतच असतात. परंतु तो खर्चही निघाला पाहिजे या दृष्टीने काही ग्रंथ इथे आणलेले आहेत. आमच्या हरिभक्तीपरायण गव्हाणे महाराजांनी हे ग्रंथ या ठिकाणी आणलेले आहेत. त्यापैकी काही ग्रंथाचं प्रकाशन आता इथे होणार आहे. म्हणून माझी सर्वांना एक अशी विनंती आहे की तुम्हाला पंढरपुरावरून दुसरं काही घेऊन जाता आलं नाही जाता आलं काही हरकत नाही बरं का, परंतु हा अनमोल ठेवा. आपण अवश्य आपल्या घरी घेऊन जा आणि वर्षभर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा शांत चित्ताने सकाळी आपण हे ग्रंथ वाचावेत. निश्चितच आपल्याला ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. आता ज्ञानेश्वर माऊली भजन होईल आणि त्यानंतर हा प्रकाशन सोहळा होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बाबाले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बाबाले जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बाबाले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले कोरे वेडी मोगोडी उत्तरे क्षमा पराध महाराजा तुम्ही नाही विचारिला अधिकारम्या आपुला क्षमा पराध महाराजा तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा पराध महाराजा तुम्ही ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की